नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इंद्राचं त्यांच्या राणीच्या घरी स्वागत करतात। राणीची आई इंद्राला ओवाळते वगैरे। तर मग आता लगेच जे बुवा असतात ते पण आता तिकडं टोपी उपरणं आणि टॉवेल घेऊन येतात आणि आता राणीची आई ओवाळत असते। ती म्हणत असते की माझे जावई बापू, आम्हाला खरंच आश्चर्य वाटतंय, मला म्हणजे माझा विश्वासच बसत नाही असं ती म्हणत असते आणि इंद्राला ओवाळत असते। तर आता जे बुवा आहे ते बुवा पण आता इंद्राला टोपी वगैरे घालतात। टोपी घालून त्याला जो टॉवेल असतो त्याचा सत्कार करतात इंद्राचा आणि म्हणतात की आमच्या घरामध्ये स्वागत आहे तुमचं। आणि इंद्राला बॉक्स देतात, त्या बॉक्समध्ये कपडे देतात। तर आता इंद्र पण त्यांना राम राम करतो आणि ते बुवा पण आता इंद्र म्हणतो की लगेच तो उठतो, ते कपडे ते वगैरे टोपी सगळं काढतो आणि हातात घेतो आणि सगळं त्या कामगाराकडे देतो, म्हणतो की धर। तर आता त्या कामगाराकडे तो देऊन टाकतो। तर आता लगेच आबा म्हणतात की राणी, तुला राहायचं असेल, थांबायचं असेल तर तू थांबू ना। तर राणी म्हणते की नाही आबा, मला पण यायचं आहे घरी, आता किती दिवस थांबू इथे। तर आता लगेच इंद्रजित म्हणतो की हो, मी घेण्यासाठीच आलो होतो त्यांना। पण राणीची आई म्हणते की खरंच राणी आली पण आणि लगेच चालली पण। आता मला असं वाटतंय माझी राणी ही स्वर्गात राहतीये, स्वर्ग घरात तिला सासर नाही तर स्वर्ग भेटलंय। खरंच माझ्या राणीला खूप चांगलं सासर भेटलं आहे असं राणीची आई म्हणते। तर आबा म्हणतात की हो, तसं काही नाहीये, तुमची मुलगीच इतकी सुंदर आहे ना का बस, आम्हाला सगळ्यांनी तिनं एकत्र करून ठेवलं आहे। तर आता लगेच त्याला काही बायका म्हणतात की राणे, खरंच तू किती हुशार आहेस ग। लगेच इंद्र सर चल म्हणते तर लगेच चालली आहे, खरंच तू खूप सुखी आहे तुझ्या संसारामध्ये असं म्हणतात। आता राणीच्या आईला खूप आनंद होतो आणि राणीची आई म्हणत असते की राणी चाललीस का। तर आता राणी लगेच राणीला डोळे पाणावतात आणि राणीला असं वाटतं की मला त्यांनी मोलकरी म्हणून ठेवलंय, आईला कसं सांगू मी, पण आता मला जावं तर लागेलच। आणि आबा म्हणतात की आईला वगैरे भेटून घे राणी। तर राणी लगेच मागे वळून बघायला लागते आणि इंद्र लगेच राणीकडे राग राग बघायला लागतो। राणी लगेच तिच्या आईला मिठी मारते आणि इंद्रजित यांच्याकडे राग राग बघतो आणि राणीची आई लगेच रडायला लागते। राणी म्हणते की आई रडू नकोस, आता मी येते। आणि असं म्हणल्यावरती आता लगेच ते जायला निघतात। तर आता इकडं जे असतात आईन त्या, तर उर्मिला ती जी चिकू असते, चिकू आणि त्या दोघीजणी ती ताट वगैरे करत असतात। तर चिकू म्हणते आता वहिनी येईल घरी, फक्त मालतीने तिला स्वीकारलं पाहिजे बायको म्हणून, मालतीनं सून म्हणून स्वीकारलं पाहिजे असं म्हणते। मालती देते आणि म्हणते की कदापि हे शक्य नाहीये, मी तिला कधीच सून म्हणून स्वीकारू शकत नाहीये, तुम्हाला जर वाटत असेल ना तसं कधीच होऊ शकत नाही असं ती मालती म्हणते। आता राणी गाडीमध्ये बसल्या बसल्या विचार करत असते की इंद्र सर मला बायको मानत नाही, पण मग एवढी घाई का करताय मला न्यायला। आणि ती इंद्राला विचारते काय हो इंद्र सर, तुम्ही मला बायको मानत नाही, मग मला घरी नेण्यासाठी एवढी गडबड कशाला करताय। तर इंद्र म्हणतो की अगं तुला बायको मानत नाही मी, पण काय करणार, मला पर्यायच नाही ठेवले शिल्लक। तुला असं वाटलं असेल की मी तुला न्यायला आलो वगैरे, काहीच नाही तसं। आणि तुझं तर आता इकडं जी उर्मिला असते, उर्मिला ते रूममध्ये येते आणि म्हणते की विक्रांत काय चाललंय हे सगळं, आणि काय रे तिथे आबा गेलेत, सगळा प्लॅन चांगला झाला होता आणि मध्येच इंद्र कस काय गेला। तर म्हणतं काय माहिती। तेवढ्या तिकडं इंद्राची त्यांची गाडी घरी येते आणि गाडी आल्यावरती आता चिकू पळत जाते आणि सगळ्यांना बोलवते। सगळेजण बाहेर येतात आणि लगेच राणीला चिकू म्हणते की अगं राणी बहिणी, तू घरी नव्हती ना, मला खरंच करमतच नव्हतं, तू आले तर घर भरल्यासारखं वाटतंय। उर्मिला म्हणते काय ग राणी, लगेच आली, वाऱ्यासारखं गेली, वादळासारखी आली। तर आता लगेच राणी म्हणते म्हणजे, तर आता लगेच आबा म्हणतात की राणी चल, तुझं स्वागत आहे आमच्या घरामध्ये। तर आता लगेच राणी घरात यायला लागते। चिकू म्हणते वहिनी इथं माझे पाय दुखतात, गप्पा मारून घरात चल। घरात यायला लागतात, सगळेजण पुढे निघून जातात आणि राणी राहते। तर मालती लगेच राणीचा हात धरते आणि हात पिरगाळते आणि म्हणते की तुला असं वाटत असेल की तुला आम्ही सून म्हणून घरात आणलंय, परत असं काही नाहीये, मोलकरणीची कमी भासत होती ना त्यामुळं घरात आणलंय, बघूया पुढच्या भागात काय होईल आता।